होत्या। 1630चा काळ होता। 1629 मध्ये त्या गरोदर राहिल्या। जवळपास 4 अपत्य त्यांचे दगावलेले होते। त्या त्रासामधून उठतात तोपर्यंत आपली छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये राहिले। आणि पोटामध्ये राहिल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये वरचीवर पापाचं आतंक वाढलेलं होतं। आणि त्यावेळेस शिवनेरीवरती एक शिवाई आई देवींचं एक मंदिर आहे। आणि त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जिजामाता गेल्या आणि त्यांनी शिवाई आईला साकडं घालायला सुरुवात केली। आई, ज्यावेळेस या पृथ्वी तलावावरती रावणासारखा वाईट व्यक्ती आला त्यावेळेस तू रामाचा अवतार घेतला। आई, ज्यावेळेस कंस या पृथ्वी तलावावरती आला तेव्हा वेळेस तू कृष्णाचा अवतार घेतला। आई, तू नाही त्याच्या नरसिंहाचा अवतार घेतला, वामनाचा अवतार घेतला, राम कृष्ण परशुराम नाही त्यांचा अवतार घेतलाय। ज्या वेळेस इथं मातंग माचलं, ज्या वेळेस पापाची नदी वाहिली त्या वेळेस तू निर्मळ करण्याचं काम आहे तू केलेलं आहे। आता 16वं शतक माजलेलं आहे, कलियुग निर्माण झालेला आहे। कलियुगाचा घोडा आता टप 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 घोड्याचे पावलं टाकत आहे। आई, आता तुझ्या अवताराची गरज आहे आई। आणि तो अवतार इतरत्र कुठेही नको, तो माझ्या पोटाला दे आई, माझ्या पोटाला दे। मला त्याला गुण द्यायचे, मला त्याला रामायण शिकवायचे, भागवत शिकवायचे आणि नक्कीच त्याला या स्वराज्याचा मालक बनवून या राज्याला सुराज्य बनवायचे। आई, माझ्या पोटाला देव दे आई, माझ्या पोटाला मुलगा दे आई। आणि जर माझ्या पोटाला जर मुलगा जन्मला नाही तर मी नक्कीच तुझं नाव देईल। असं म्हटल्याच्या नंतर काही दिवस उलटत गेले आणि अखेर तो दिवस जन्मला। जिजामातेंना त्या रूम मध्ये नेण्यात आलं, त्या खोलीमध्ये नेण्यात आलं। शिवनेरीवरती गेल्याच्या नंतर प्रत्येकाने ती रूम बघितली असेल, डोळे झापून तुम्ही आठवू शकता। ज्यांनी शिवनेरी बघितली असेल, शिवनेरी जरी नसली बघितली तर प्रत्येकाने महाराज कुठे जन्मली, शिवनेरीचा आराखडा कसा आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आहे, डोळे झापून आठवा। शिवनेरीवरती त्या खोलीमध्ये नेण्यात आलेला आहे जिजामातेला। आणि जिजामातेला नेण्याच्या नंतर जिकडे तिकडे आरडाओरड पळलेला आहे, तिकडं ज्या त्या बायाचा गर्दा उठलेला आहे। जिजामातेचं पोट दुखतंय। माणसं बाजूला त्या ठिकाणी गरम पाण्याची पातेली आणून देतात, गरम कापड आणून देतात, बाया मधात बाहेर करतात। जिकडे तिकडे आता मातंग माजलेला आहे। जिजामातेचं पोट दुखतंय, परंतु जिजामाता काही गरोदर व्हायला तयार नाही। त्या ठिकाणी बाळ बाहेर यायला तयार नाही। तेवढ्यामध्ये वैद्यबुवा आलं, वैद्यबुवांना बोलवलं। वैद्यबुवा, झालं काय? नाडी तपासली, जिजामातेंना तपासलं आणि त्यावेळेस वैद्यबुवांनी सांगितलं, एक तर मुलगा वाचेल, एक तर लेकरू वाचेल, नाहीतर जिजामाता वाचेल। दोन्ही वाचणं शक्य नाही, बाईमध्ये एवढी ताकद नाही, त्यांचं रक्त गेलेलं आहे। त्यामुळे त्यांना एक जीव वाचवणं शक्य आहे, 2 वाचवणे शक्य नाही। आणि त्यावेळेस या शिवनेरीवरती माझे सरदार लोक, माझे या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया शिवाई आई देवी जातात आणि त्या ठिकाणी आता साकडं फोडायला लागतात। आई, ज्या वेळेस रावण जन्मला त्या वेळेस तू राम झालीस, कृष्ण झालीस, परशुराम झालीस। आई, आता तुझी गरज आहे। आई, आता या काळाला, या हिंदू राज्याला तुझी गरज आहे। आई, आता दार उघड, आई आता दार उघड। आणि दार उघड म्हणत असताना जिकडे तिकडे गाजावाजा झाला, तिकडून जिजामातेचा आवाज आला आणि एकच आवाज उजवला, ते म्हणजे काय? ऐका, काय आला? काय झालं असेल? आज प्रत्येकाला ओढ आहे त्याची। नेमकं काय झालं असेल? कोण जन्मला असेल, मुलगा का मुलगी? शिवनेरीवर शुभ जन्मला हो, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती। दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती। शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, सारा राजाचा अधिपती। शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, सारा राजाचा अधिपती। दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती। दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती।
शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताची अनेक दिवस शिवनेरीवरती आली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला आणि याच तर दिवशी माझा बाळ जन्माला. काय झालं? शिवनेरीवरती या महाराष्ट्राचं दैवत, हिंदू राज्याचं दैवत, या ठिकाणी हिंदुस्थानाचं दैवत, अखंड हिंदुस्थानाला सांभाळणारा एक तलवारीचा धार घोड्यावरती टापावरती बसून या ठिकाणी हिंदूला एक सुराज्य निर्माण करून देणारा छत्रपती जन्मलेला. त्या शिवनेरीच्या रूम मध्ये आज या महाराष्ट्राचं, हिंदुस्थानाचं दैवत भविष्य त्या रूम मध्ये जन्मलेलं आहे. काय वाटत असेल, काय त्या ठिकाणचा विचार काय असेल, विचार करा. डोळ्यासमोर आणा. त्या खोलीमध्ये आता जिजामाता आरडत आहे. त्या ठिकाणी पाळण्यामध्ये माझ्या बाळाला, माझ्या शुभाला, माझ्या राजाला, माझ्या छत्रपतीला टाकलेला आहे. माझा राजा रडतोय. माझा राजा आज भविष्यातल्या महाराष्ट्राचं स्वप्न बघतो. माझा राजा तानाजीची, कोंडाजीची, माझ्या राणा रायबाची, माझ्या कोंडाजी फडसनची प्रत्येकाची वाट बघतोय. माझा राजा आता स्वराज्याची वाट बघतोय आणि माझा राजा या पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य घेऊन या शिवनेरीवरती जन्मलेला आहे. स्वराज्य घडवण्यासाठी त्याने केला एक भगवान घेऊन स्वराज्य घडवण्यासाठी घेऊन स्वराज्य घडविण्यासाठी आई भवानी आई शिवाई, आई भवानी आई शिवाई, आशीर्वाद पाठी, आशीर्वाद पाठी. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. तुमच्या तोंडावरती थोडं तर वाटायला का शिवाजी महाराजांची जयंती आहे? अहो, आपला वाढदिवस कमी साजरा करा. अहो, सप्त्यामध्ये कमी आपल्या तोंडावरती हास्य असावं. परंतु आज प्रत्येकाचा बाप जन्मलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावरती हास्य उमगवा. शिवनेवरती शिवबा जन्मले आहेत, शुभांचं गाणं सुरू आहे. सोबत प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज. आवडला मला, एवढा उपक्रम आवडला. ना कुठला डीजे नाही, ना कुठला वादविवाद नाही, ना कुठलं भांडण नाही. अति उत्साहित चेहऱ्याने या ठिकाणी प्रत्येक जण शिवजयंती साजरी करण्यासाठी बसले. आज तरुण पिढी कीर्तनालय म्हणजे खूप मोठ्या तुमच्या गावचं खूप खूप श्रीमंताचं एक, श्रीमंत असण्याचं एक तुम्ही काय म्हणतात दागिना मला दाखवल्यासारखं दाखवता. कारण तरुण पिढी कीर्तनाला बसणं हे सोपं नाही. नाहीतर शिवजयंती आली म्हणले की डीजे ठरला. डीजे वाजवा, माझं काही म्हणणं नाही. ते बिचारी साऊंड सिस्टीमवाले वर्ष कष्ट करतात आणि शिवजयंतीसाठी डीजे घेतात. वाजवा, काही अडचण नाही दादा, माझी काही अडचण नाही. त्यांनी पण नियमात राहून वाजवावे, त्यांनी पण थोडाफार हे करावं. परंतु डीजेवर नाचत असताना काही लिहिले का संविधानात की डीजेवर नाचत असताना घ्यावीच लागते, गुलाल टाकावाच लागतो, गुलालाने आंघोळ करावी का, गुलाल फक्त कपाळाला लावावा. गुलाल हे विजयाचं प्रतीक आहे, गुलाल हे यशाचं प्रतीक आहे. ते आपल्या पायात लोळलं नाही पाहिजे, ते आपल्या कपाळावरती झळकलं पाहिजे. वाटीमध्ये काय होतंय का, 4-5 पोते वाटोळ करून शिवजयंती साजरी करण्यात काही मजा नाही. एका वाटीमध्ये गाव पुढल्या वर्षी तुमची शिवजयंती पार पडली पाहिजे. आज मला शब्द द्या, एका वाटीमध्ये एकच वाटी घ्यायची, एका वाटीमध्ये पूर्ण गाव पार झालं पाहिजे. काय सांगायचे का, गुलाल हा विजयाचं प्रतीक आहे. आपल्या पायामध्ये विजय नाही घोळत. पोलीस झाला, IPS झाला, PSI झाला, त्याच्या पूर्ण पायात विजय घोळत आहे म्हणून त्याच्या अंगावरती गुलाल टाका. आपल्या शिवजयंतीचा काय एवढा मोठा पराक्रम केला की तुमच्या पायामध्ये गुलाल उधळावा. आज इकडे तिकडे पाहिलं मी, जिकडे तिकडे गुलाल 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 गुलाल. अतिशय चांगली तुम्ही शिवजयंती केलेली आहात.
जवळपास डीजे बी लावा, काही अडचण नाही, सकाळी डीजे लावावा. आणि शिवजयंती साजरी करत असताना चांगले विचार गावामध्ये पसरविण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा. आणि साऱ्या गावाने तो प्रयत्न केलेला आहे. शिवचरित्राचं कीर्तन म्हणा, व्याख्यान म्हणा, त्यांची विचार सांगण्याचा मला संधी दिली. मलाच नाही, कोणाला पण संधी द्यावी आणि कीर्तन ठेवून आपल्या गावाला चांगल्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करावा. कारण तुम्ही तर चांगल्याच मार्गावरती आहात, परंतु नवीन येणारी तरुण पिढी त्यांना काहीतरी चांगल्या विचारांचा वारसा भेटावा यासाठी कीर्तन ठेवायचं असतं. दादा आता मला सांगा, आजकाल डीजे चलालाय, गुलाल चलालाय, हे ते चलालय. समजा आता तुमच्यावरच घेतो मी जरा, हा आपलं जमू द्या, काही वाईट वाटत नका. हा ऐका, समजा तुम्ही डीजे वरती नाचला, गुलाल उधळून नाचला, तुमचा मुलगा तुम्हाला पाहिलंच ना, तिथं वडील नाचते तर मुलगा इथं बसून थांबते. नाच नाच बेटे, हा ज्या दिवशी गुडघे टेकतील त्या दिवशी तू इथं असशील आणि मी तिथं असेल. मग आता ज्यांनी ज्यांनी डीजे वाजवायचे म्हणा म्हणा, काय अडचण वाजवा. शिवजयंतीच्या अंगामध्ये असं सळसळ सळसळ सळत रक्त असतं, एरवी शांत बीपी चलते. मला तर वाटतं बीपी वाल्याचं किती अवघड असेल बरं. शिवजयंतीच्या दिवशी अटॅक येऊन मरणार झाली तर बरं. कारण साधारण बी व्यक्ती असू द्या, शिवजयंतीचा दिवस उगवला की ह्या दिवसातच काहीतरी अशी एक जादू आहे की आपोआप कमी असलेली बीपी आपोआप हाय व्हायला लागते. काय जादू काय माहितीये शिवजयंतीमध्ये. आणि अशी जादू ज्या दिवशी गुडगा खुर्चीवरती बसल त्या दिवशी पोरग तिथं नाचल आणि त्या दिवशी समजल कुठं तर चुकलो होतो आणि त्या दिवशी फायदा नसेल. दादा तरुण मंडळ ऐका, मी काय सांगतो. आज भलेही आपल्या अंगामध्ये गरम रक्त आहे, सळसळत रक्त आहे, उकळतं रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत. दादा शिवजयंती साजरी करत असताना अशी साजरी करा. कशी? असं समजायचं की छत्रपती, मी म्हणलो ना, छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मले बी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज गेलेही नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या निसर्गातली एक ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाची एक स्वाभिमान आहे, प्रत्येकाचा गर्व आहे आणि आपली एक ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि असं समजायचं आपण की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसलेले आहेत आणि तुम्ही डीजेवर नाचाला तर ते महाराज बघत आहेत, तुम्ही कीर्तन कराला तर बघत आहेत, गुलाल एकमेकाच्या अंगावर टाकलात तर महाराज बघत आहेत, तुम्ही आलात तरी महाराज बघत आहेत. मग तुम्ही 19 फेब्रुवारीच्या दिवशी जे कार्य करत आहात ते माझा राजा, माझा बाप, माझा छत्रपती मला बघतोय हे समजा आणि शिवजयंती साजरी करा. मग शिवजयंती साजरी करा. त्या राजाला देखील वरी गेल्याच्या नंतर जेव्हा तुमचा वार्त विलाप होईल, ज्यावेळेस तुमचे विचार त्या ठिकाणी शिवाजी महाराजांसोबत जेव्हा तुमची वर जाऊन भेट होईल नशिबाने, त्यावेळेस गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी नाही म्हणलं पाहिजे, बाबा काय माझी जयंती साजरी केला तू, गुलाल दिसालता, तुझं नाक कमी दिसालतं पण गुलाल जास्त दिसालता, असं छत्रपती शिवाजी महाराजांना नाही म्हणलं पाहिजे. आपल्याला डीजे वरती पप्पी दे पारूला म्हटलं नाही पाहिजे. अरे एवढे गाणे लावले, एवढे गाणे लावले, एवढे गाणे लावले बाबा, अरे मुन्नी बदनाम झाली पण हे नाही बदनाम. नका दादा डीजे लावून गाणी नाचून वाजवण्यापेक्षा डीजे लावा म्हणणं काही अडचण नाही. म्हणजे त्यावरती पोवाडे लावा, त्यावरती चांगले विचार लावा. दिवस दिवस डीजे लावा, दिवस दिवस त्यावरती शिवचरित्राचे कीर्तन लावा, दिवस दिवस डीजे लावा, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे विचार मांडा. दादा काय अडचण आहे. मुन्नीला बदनाम केलं, शैलाला जवानी दिली आणि नाही तिकडं मुत्या हिला तर झेंडूबॉम्ब दिलं, काय काय केलं बघा. दादा शिवाजी महाराजांना हे गाणी आपली आवडली असते का? काय तरुण मंडळ पाठीमागी बरं वाटलं असतं का छत्रपती शिवाजी महाराजांना? तुम्हाला विचारण्याचा मला हक्क नाही. का नाही? कारण तुम्ही वाजविलेलं नाही, त्यामुळे मला हक्क नाही. फक्त विषय आहे गुलालाचा. तर मला ह्या वर्षी तुम्ही मला शब्द द्यायचा, पुढल्या वर्षी येऊ नाही येऊ पण प्रत्येकाने मला शब्द द्यायचा, पुढल्या वर्षी गुलाल नाही उधळला पाहिजे. कारण गुलाल फक्त आपल्या राजाच्याच अंगावरती उधळला पाहिजे, आपल्यावरती नाही. जो माझ्या राजाच्या अंगावरती गुलाल आहे तो माझ्या पायावरती नाही, तो माझ्या कपाळावरती असला पाहिजे. राजाच्या पायाखालची माती आपल्या अंगावरती नाही तर आपल्या कपाळावरती असली पाहिजे. आज हा गुलाल 19 फेब्रुवारीच्या दिवशी फक्त महाराजावरतीच उधळला पाहिजे, आपल्या कपड्यावरती, आपल्या पायावरती, आपल्या डोक्यावरती नाही. त्यामुळे लक्ष द्या, गुलालाची संख्या कमी करा, डीजेची संख्या कमी करा, गावोगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करा. तुम्ही केलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आता जन्म झाल्याच्या नंतर जिकडे तिकडे मातंग माचलेला, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. शपथ घेऊन मावळ, खवळ, कोकण, मराठवाडा, विदर्भ जिकडे तिकडे जाऊन मावळ्यांना गोळा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं आहे. या जगाच्या पाठीवरती प्रत्येक राजांनी 1
त्याच्या पाठीचा पोटाचा न विचार करता त्याला आपल्या सैन्यामध्ये भरती करून राज्य निर्माण केलं. परंतु या जगामध्ये असा एक राजा होऊन गेला, सैन्याचं पोट पण बघितलं आणि सैन्याची पाठ पण बघितली. पाठ पोट बघून ज्यानं राज्य निर्माण केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले. मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करत असताना अनेक 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 संकट आले. त्यामध्ये अफजल खान असेल. अफजल खान म्हणजे आपल्या या स्वराज्यावरती पहिलं संकट आले प्रतापगडावरती. काय झालं होतं माहित आहे, आज सांगायला पाहिजे परंतु खूप 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 वेळ माझ्यापाशी कमी आहे. मला इतिहास सांगण्यापेक्षा पूर्ण शिवचरित्राचा सार काय सांगायची मला सांगायची ना. अफजल खान प्रत्येकाला माहित आहे, पन्हाळगड प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाला शिवचरित्राचा विषय माहित आहे. तुम्ही म्हणसाल महाराज मग तुम्हाला आम्ही तेच सांगाय आणले, मग सांगा ना. तसं नाही दादा, प्रत्येकाला हा विषय माहित आहे परंतु या दृष्टांतातून सिद्धांत निघतात तरी काय. नाना आपल्या कीर्तनामध्ये आपण दृष्टांत देतो, त्या दृष्टांतासाठी आपण कीर्तनात येतो का? नाही. त्या दृष्टांतामधून आपल्याला सिद्धांत मांडायचे असतात. नेमकं ह्या दृष्टांतातून आपल्याला काय. त्यामुळे माझ्यापाशी 20 ते 15 मिनिट उरलेले आहेत. मी पूर्ण शिवचरित्रामधून सार काय निघेल हे तुम्हाला सांगतो. तसं सांगायचं म्हणलं तर आपल्याला रात्र पुरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खूप खूप मोठे विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देह नाही, ते एक व्यक्ती नाही, ते एक शरीर नाही, तो एक विचार आहे. ते एक यशवंत, कीर्तिवंत, सामवंत, आपल्या मनामनातला आज हिंदू हृदयाच्या सम्राट या ठिकाणी ज्वलंत असणारा अग्नी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ऐका, आज खरी छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आपल्या या तरुण मंडळांना आहे. कीर्तनामध्ये शिवाजी महाराज का सांगावे. जुन्या काळामध्ये लोक हे संस्कारिक होते. वाडवडिलांना, आज मी तुमच्या घरी आलो, तुमच्या मुलांनी तुमचा केलेला सत्कार, तुमच्यासोबत दिलेली वागणूक मी पाहिली. आज तुमचं 60-61 वय आहे तरीही तुमची मुलं तुम्हाला किती आदराने वागवतात मी माझ्या डोळ्याने पाहिलं. परंतु हे जर मी इकडं तिकडं कीर्तनाला गेलो, बाबा 5-6 वर्षाचं पोरग ते कार्ट स्वतःच्या बापाला आरतुर बोलतो, बापाला आवाजावानं बोलतं, आवाजावानं आरतुर बोलतं, आरतुर. अरे पप्प्या, पप्पाला पप्प्या, हे काय तिचा बाप आहे का? पप्प्या म्हणतो, आरतुर बोलतो. खरंच तरुण पिढीमध्ये आता संस्कार नावाची गोष्ट विसरत चाललेली आहे, लोप पावत चाललेली आहे. कीर्तनामध्ये संस्कार आहेत नाही असं नाही, परंतु उच्च कोटीचे संस्कार आहेत. म्हणजे काय, संस्कारिक व्यक्ती त्याचं मरण कसं व्हावं, त्याचा शेवट कसा व्हावा आणि त्यांनी वैकुंठ गमन कसं करावं यासाठी प्रबोधन म्हणजे कीर्तन. यासाठी प्रबोधन म्हणजे कीर्तन. परंतु त्याला त्या कीर्तनामध्ये बसविण्यासाठी अगोदर त्याच्या मनामध्ये चांगले विचार रुजवावे लागतात. आणि ते चांगले विचार जर कुठे रुजवला जातात तर इतरत्र कुठेही नाही, ते फक्त आणि फक्त शिवचरित्रामध्येच केले जातात. विठाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. पूर्ण धर्म जगविण्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्चिक केलेलं आहे. पूर्ण जन्म काढला त्यांनी मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत. महाराजांचा असं एक क्षण नसेल ज्याचं नियोजन नसेल, एक क्षण नसेल, एक क्षण. सकाळी उठायचं तर त्यांचं नियोजन आधी 6 महिन्यानं. ज्यावेळेस अफजल खानाला मारण्यात आलं, अफजल खानाला 10 नोव्हेंबरला मारण्याच्या नंतर 10 नोव्हेंबर 1659 मारण्यात आलं. तर त्याच्या आधी 6 महिन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन लावून ठेवलं होतं. महाराजांना माहित होतं 4000 घोडे येणार आहेत, 4000 मधले 2000 असे तसे पळून जातील, 2000 आपण घेऊ, 2000 आपण घेऊ. आणि घेऊन काय करू, काय घोडे एकटेच शिंगाला, काही त्याला शिंग बी नाही तर बांधायला, काही दोघं एकटेच पळवायचं का घोडं, मग त्यासाठी घोडस्वार लागतील. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबत युद्ध होण्याच्या आधी 6 महिन्याने त्या घोडस्वारांना ट्रेनिंग देऊन ठेवली होती आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही ट्रेनिंग घ्या, घोडे कसे चालवितात शिका. आणि त्यांनी प्रश्न विचारला, महाराज आम्ही शिकतो पण घोडे कुठे आहेत? त्यांनी म्हणले आजपासून तंतोतंत 6 महिन्याच्या नंतर रात्री 6 वाजता तुमच्या हातामध्ये घोडे दिले जातील आणि मोठी स्वारी काढली जाईल. तर राईट 6 महिन्याच्या नंतर 10 नोव्हेंबर 1659 रोजी 4000 अफजल खानाचं सैन्य आलं होतं. आता त्याच्यामध्ये गणमिकावा सांगतो, 4000 सैन्य आणलेलं होतं. शिवाजी महाराजांना बातमी कळाली की अफजल खानाने 40,000 सैन्य आणलेलं आहे, 40,000. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. आपलं सैन्य गोळा केला. आपलं सैन्य गोळा केल्याच्या नंतर किती तयार होते माहितीये का? फक्त 7,000 सैन्य आपलं झालं. कसं बस, कारण आपला नियम होता दसऱ्याचं सीमा उल्लंघन झालं की काय करायचं,
स्वारीसाठी निघायचं आणि पुन्हा अक्षय तृतीयेला यायचं, पूजन करायचं आणि आपापल्या शेतीच्या कामाला लागायचं. त्यावेळेस आपलं सैन्य कोणीही इथं नव्हतं. मग आता करायचं काय? जिकडून तिकडून 7,000 कशी गोळा केली. आता म्हणले तानाजीराव किती झाले? महाराज कशी 7,000 सैन्य गोळा झालेलं आहे. अरे ताना, पण 40,000 सैन्य अफजलनं आणलं, आपलं 7 कसा निभावं लागल? नाही, 7च होईल. अरे ताना बघ कसं बस आण, कुठून तर आण. नाही राज, 7,000 होते. ताना बघ रे, आपलं राज्य आज आपलं पूर्ण राज्य धोक्यामध्ये कसं बसा? नाही राज, यापेक्षा होऊ शकत नाही कदापि. असं मग एक काम, आपलं सैन्य नाही ना वाढत, नाही वाढत, मग त्यांचं कमी कर. कसं केलं? तिकडून आल्याच्या नंतर आल्या 20,000 सैन्याला तर त्या खाण्यामध्ये औषध देऊनच मार. काय केले? औषध असं दिलं, त्या मावळ्यानं त्या सैन्यानं असं उठलं की डबा घेऊन पळायचं, असं उठलं की डबा घेऊन पळायचं, काही खाल्लं की डबा घेऊन पळायचं. असं तसं 20,000 सैन्य जेवढ्यानं खाल्लं होतं तेवढे तसेच उरलं. कसं बस 20,000. त्या 20,000 निघाली. तिथं आला रणतोंडीचा. बाजूचे सारे रस्ते बंद केले, काही करून त्यानं रणतोंडीतच जावं ह्या मावळ्याने असा प्लॅन आखला. रणतोंडीत आले. रणतोंडी म्हणजे नावातच जामीन, जशी की रणतोंडी म्हणजे त्याला बघितल्याच्या नंतर रडकं तोंड हवं, असं रणतोंडीचा. असा एवढा असं त्याला बघितल्याच्या नंतर चालणं सोडा, माणूस रडून मागे पळून जायचं. त्या 20 मधले किती आले माहिती आहे? किती? फक्त 5,000 सोबत उरलं. 5,000 सोबत उरलं. त्या 5 मधलं युजेस तर ते 1,000 महागलच्याला बघून कळतं कसं ह्या बाकीच्या याला परत घेऊन जाण्यासाठी 1,000 परत केलं. 4,000 आणलं. किती होतं? उरलं किती? महाराजापाशी किती? ह्याला म्हणतात गणमिका. आपलं नाही ना वाढत, नका वाढू. हे जर आपलं सैन्य असतं तर, आपली तरुण पिढी असती तर, आपली समजा आता निवडणुकीला थांबलेत आणि म्हणला दादा मी निवडणुकीला थांबलोय असं, पण काय करू, मला मतदान लई झालं ह्या 2200 पैकी, लई झालं तर 500 पडल. अरे पडू दे ना 500. बाकीच्याला 3.5 पडाले ना, त्याचं कमी होऊ शकत नाही. म्हणजे तुझं वाढू शकत नाही, पण त्याचं कमी तर होऊ शकतंय. मी तर असं म्हणतो, ज्याने राजकारणाचा विषय शिकायचे, ज्याला पॉलिटिकल सायन्स मध्ये MA PhD करायचे, त्यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नक्की एकदा वाचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जोपर्यंत इतिहास वाचणार नाही, तोपर्यंत राजकारण समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समाजकारण कळणार नाही. नाही दादा, संसार देखील कसा करावा हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि असं 4,000वरनं आणखीन देखील आता त्याच्यातून आणखीन पुढे जाऊन सांगतो, ज्या वेळेस अफजल खानाची छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली त्यावेळेस किती जण होते सोबत? 14. किती जण होते? आणली किती होती? 40. आणि भेटीला किती होती? तुमचं वाढत नाही ना, नका वाढू देऊ ना, परंतु पुढच्याच जर कमी करता येतं. अहो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे युद्ध खेळले ते तलवारीनं खेळले, परंतु जास्त डोक्याने खेळले. आता असं म्हणतात आम्ही वाकत नाही, आम्ही मोडत नाही, तो आपल्याला शब्द बसतच नाही. म्हणणं काय? मी या मंचावरून सांगतो, मोडेल पण वाकणार नाही, आपल्याला शब्द बसतच नाही. म्हणणं सांगू का एक दृष्टांत? आपला राज्याभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकासाठी खूप खर्च झाला होता आणि तो खर्च झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणले, हंबीरराव खूप खर्च झालेला आहे, राज्याची पातळी आर्थिक परिस्थिती खूप डगमगलेली आहे, काहीतरी आपल्याला करावं लागेल. तुम्ही ठीक आहे महाराज, बघू. औरंगजेबाने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून त्यांचा दूत भाऊ असणारा बहादूर खान त्या ठिकाणी मोहिमेवरती वाटला. बहादूरगडाचा सरदार, त्या ठिकाणी तिथला मालक बहादूर खान, बहादूरगडावरती बहादूर खानाला वाट लावलेलं होतं. बहादूर खान त्या ठिकाणी होता आणि औरंगजेबाचं इकडं पत्र आलं बहादूर खानला, बहादूर खान मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुम्हाला वाट लावलेलं होतं.
शिवाजी राजा बनू नये, शिवाजी छत्रपती बनू नये म्हणून मी तुम्हाला वाट लावलेलं होतं. तुम्ही मागचाल तेवढा पैसा दिला, तुम्ही मागचाल तेवढे घोडे दिले, तुम्ही मागचाल तेवढं सैन्य दिलं, तुम्ही मागचाल तेवढी ताकद पुरवली, तरीही मी म्हणतो तो शिवाजी छत्रपती झाला कैसा, कैसा छत्रपती झाला. त्यावेळेस इकडून पत्र गेलं. शहाजहान बादशाह औरंगजेबजी, कदाचित त्या देवाच्याच खुदाच्याच मनात असावा की शिवाजी हा छत्रपती व्हावा, म्हणून तो छत्रपती झाला, यात माझी काही चूक नाही. तरीही त्या बहादूर खानाला माहित होतं औरंगजेब खूप लालची माणूस आहे, लालची. त्याने म्हणला, बादशाह काही काळजी करू नका, माझ्या या बहादूरगडावरती 1 कोटी नगद आणि दक्षिणी घोडे 4000 ठेवलेले आहेत. एवढा पावसाळा होऊ द्या, पावसाळा झाल्या झाल्या 1 कोटी नगद आणि हे 4000 घोडे मी तुम्हाला वाट लावून देतो. हे पत्र गेलं नाना औरंगजेबाला. औरंगजेबापाशी जेवढ्या स्पीडनं गेले नाही, स्पीड पोस्टनं, त्यापेक्षा व्हॉट्सअपनं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजापाशी आलं. छत्रपती शिवाजी महाराजापाशी आले आणि त्यांना कळालं की बहादूर खानापाशी 1 कोटी नगद आणि 4000 दक्षिणी घोडे आहेत. मग आता हंबीरराव या, हंबीरराव आले, येते झाली आणि हंबीरराव म्हणतात, बोला महाराज, कशी काय आठवण केली. हंबीररावांना सांगितलं, हंबीरराव ऐकण्यात आलं बहादूरगडावरती 4000 दक्षिणी घोडे आणि 1 कोटी नगद आहेत म्हणे. मग महाराज नक्कीच थोडी त्याला काळी नजर लावावी लागेल आपल्याला त्याच्याशिवाय. हंबीरराव म्हणले, आणतो आणतो. एवढं सोपं नाही हंबीरराव. कसं काय महाराज, आपल्यापाशी सैन्य किती आहे. ते म्हणले, महाराज 10,000. रायगडावरती ठेवलेलं एक सैन्य 10,000, बाकीचं शेती करण्यासाठी केलं होतं. आपले मावळे म्हणजे शेती राज्य, शेती राज्य. आपले मावळे हे शेतीही करणारे होते आणि पाठीवरती ढालही बांधणारे होते. आपल्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी शेतीचे पण हात झगडलेले आहेत आणि बांगड्याचे देखील हात झगडलेले आहेत. या स्वराज्यामध्ये प्रत्येकाची या ठिकाणी देणगी आहे, म्हणून स्वराज्य निर्माण झालेलं आहे. ऐका, म्हणजे आणतो. किती आहे सैन्य? 10,000. तिकडे किती आहे? तिकडे किती आहे? 70,000. काही ठिकाणी 35,000. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कादंबरीमध्ये, पुस्तकामध्ये वेगवेगळे सैन्य सांगितले आहे. कुठं 35, कुठं 50, कुठं 70. आपण 70,000 धरू. 70,000 सैन्य त्या ठिकाणी बहादूरगडावरती आहे. ते म्हणले, महाराज आणतो. काय करतो? आणतो. ठीक आहे म्हणजे. रायगडावरचं 10,000 सैन्यापैकी 9,000 सैन्य घेतलं. 9,000 सैन्यामध्ये परतफोड केली. 7,000 सैन्याची 1 तुकडी, 2,000 सैन्याची 2 तुकड्या केल्या. 2,000 सैन्य हे स्वतः सोबत घेतलं आणि 7,000 सैन्य दुसऱ्या सेनापती सोबत दिलं, दुसऱ्या सरदारासोबत दिलं. आणि त्यांना काय केलं? स्वतः गेले सोलापूर मार्गे. कुठं? बहादूरगडावरती. सोलापूर मार्गे नगर. आणि ह्यांनी कसं केले? नगरपाशी बहादूरगड आहे जवळपास, तिथून एक बघा मला वाटते 100-150 अंतरावरती आहे बहादूरगड. त्या ठिकाणी ते सोलापूर मार्गे बहादूरगडाकडे गेले आणि 7,000ची जी फौज होती यांना पुणे मार्गे वाट लावला, नगर मार्गे वाट लावला. तिथं गेले. तिथं बहादूर खान त्या गडावरती बसलेला होता आणि त्यांचा हेर आला. गजब हो गया, गजब हो गया हुजूर, हुजूर गजब हो गया. अरे क्या हुआ बोलो. हुजूर मराठे आ गए, मराठे आ गए. मराठे दिवसा, मराठे तर रात्रीचे येतात. आणि खरं आहे दादा, मराठ्यांनी जेवढ्या लढाया केल्या तेवढ्या ह्या रात्रीच्या येत नाना. आणि 100% जवळपास 70% लढाया ह्या आमोशाच्या होत्या. एक तर रात्री आणि त्यामध्ये आमोशाच्या रात्री. बरं ठीक आहे, ते मोडेल पण वाकणार नाही. मोडायचंही असतं, वाकायचंही असतं. पुरामध्ये लवाळी वाचत असतील, लिंबाचं झाड वाहून जात असतं. जे लवाळी होतं ते यशस्वी होतं, लिंबाचं झाड होतं ते नक्कीच मोडून पडतं. ऐका, आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज तेच झाले. परंतु या तरुण पिढीमध्ये चुकीच्या विचाराचा प्रचार झाला. मोडेल पण वाकणार नाही दादा. माझे छत्रपती शिवाजी महाराज वाकले बी, मोडले बी काही ठिकाणी, म्हणून माझे छत्रपती आज शिवाजी महाराज छत्रपती घडले. ऐका, आले मराठी आले. दिवसा आले म्हणता नक्कीच आपल्यापाशी 70 आहे ते लाखाची.
काहीच नाही हाय तेवढं सैन्य काढा, हाय तेवढं सैन्य काढा, फक्त चोपदार आणि वॉचमॅन गेटमॅन ठेवा, बाकी सारीच काढा. प्रत्येक जणाला काढलं. तिकडून हर 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 महादेव मावळ्यांचा गरजार उठला. जिकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय, आई भवानी राजा उदो हर 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 महादेव. जिकडे हिंदू धर्माच्या देवदेवतांचा आवाज उमटू लागला आणि इकडून लाखासाठी 70,000ची फौज गडावरून खाली उतरली आणि आक्रमण म्हणून एकत्र आले. अशी एकमेकावर आली. आता तिकडे मावळे, तिकडे मावळे, हे इकडे आले 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 म्हणले की मराठ्यांनी रिटर्न घेऊन टाकला. कशाची मराठी सापडते त्याला. मराठी जी पळायला लागले, हे पुढं हे माग, हे पुढं हे माग, हे पुढं हे माग. ह्या दोघांमध्ये शिवनापण लागली. काही कोस पळत गेली. तिथं म्हणली आता हे पळाली, मराठी भिली, आता हे आपल्या जाऊ दे, चला म्हणले. फिरले परत, काही थोडाफार अंतर कापला, गेले. तेवढ्यात मागून एकाचा आवाज आला, हुजूर मराठे आ गए. डबल आले. आता नाही सोडायचं असं म्हणले. जी महागी लागले, आक्रमण हर 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 महादेव, आक्रमण हर हर महादेव, आक्रमण आले. आता ढालवालीला तलवार लागणार, ढालीला ढाल लागणार. एवढ्या टक्का रिटर्न परत मराठी पळायला लागली. डबल पळाली, पळा मागे. 2 वेळेस पळायला लागले. परत मराठी सापडली. मराठी पळाली. ते म्हणजे गेले, आता इनात म्हणजे ह्याच्यात हिंमत नाही. 6 किती हे 7,000 आणि दाखवली किती लाखासारखं. हे 7 म्हणजे आपण असं डाव्या हाताने मारूया ना, काहीच नाही म्हणजे त्यासोबत. निघाली रिटर्न. जवळ आली. डबल आवाज, हुजूर फिर से मराठे आ गए. आता नाही सोडायचं रावेला. आता डोकं तापलं. आता सारं लुटलं आणि ते लुटून मग येताना ती पडदे मखमली ते कशावर आणा होता, त्या घोड्यावर टाकून आणलं. पण उरलेलं हंबीरराव म्हणू लागली, मला नेता तरी ना झाली पण देखो बी ना झाली. पद्धतशीर ओम हरि ओम अग्नी मिळे पुरोहितम देव मृत्युजम होतारम रत्नधातमम अग्नीचा मंत्र म्हणला आणि बरोबर काढी. राईट बहादूर खानाचा बहादूरगड असा धर 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 धुरानं जिकडं तिकडं जळून खाक व्हायच्या मार्गावरती आला आणि मराठी गेले पळून. जसा बहादूर खान येत होता आणि येताना काय म्हणत होता, जीतम. बहादूर खान जीतम. का मराठ्यांना कधी नाही ती मी पळून लावलो, नक्की आता औरंगजेबाला मी पत्र लिहिणार, मी या मराठ्यांना पळून लावलं. मराठ्यांनी तुला पळून लावलं, तुझ्या ध्वजाला सकट घेऊन गेलं. ऐका, आणि जसा बहादूर खान गडाच्या जवळ येऊ लागला, जीतम निस्ता धूरच दिसू लागला. जिकडं पाहावं तिकडं धूर. अरे ये क्या हो गया, ये क्या गजब हो गया, अरे हुआ क्या. जसा जवळ येते असे लाल भडक गाल सुजलेली, त्याच्या हातातलं तुटून पडलेलं जिकडं तिकडं मावळून बसलेलं. आणि त्यांच्या हातामध्ये मग विचारलं, बाबा कोण आलतं? ते म्हणले, हुजूर मराठे. तो मैं किसके पीछे था? हुजूर मराठे. और इधर यहाँ कौन आया था? हुजूर मराठे. तो मैं किसके पीछे था? तवा ह्याला कळालं, असं फसवलं होय. दादा, मला या दृष्टांतातून सिद्धांत असा सांगायचंय, एवढ्यासाठीच मी सिद्धांत सांगितला. तरुण पिढीमध्ये ताठरपणा वाढलेला आहे. ऐका, तरुण पिढीमध्ये ताठरपणा वाढलेला आहे. मोडेल पण वाकणार नाही. शिवबाचा काय ते मावळ आहे, तिथं पाठ बी नाही, काय अंधाराला घाबरत नाही. ते हे काय मोडेल ते वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. बाबा मोडलेले तर मराठा. आपण लवाळी आहो, लवाळी. पाण्यामध्ये लवाळी असते का? तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला? लवाळ. ते लवाळ पुराच्या पाण्यामध्ये वागतं, पाण्यासोबत पळतं आणि ज्या वेळेस पाणी जाईल त्यावेळेस परत त्याची उंची वाढून घेतो आणि स्वतः गगनाशी त्याची स्पर्धा करत असतो. तसं जगत असताना झाड बनून जगू नका, जगत असताना लवाळी बनून जगा, जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा म्हणून जगा. मोडेल पण वाकणार नाही म्हणून जगू नका, कारण मोडणारा आणि वाकणारा हाच खरा मावळा असतो, हाच खरा मावळा. महाराजांनी जर असा विचार केला असता तर महाराज त्या पेठारामध्ये बसून आले नसते. महाराजांनी जर असा विचार केला असता तर त्या ठिकाणी सारे गड किल्ले त्यावेळेस परत दिले नसते. महाराजांनी जर असा विचार केला असता तर महाराजांनी परत त्यांना खोटं बोललं नसतं.
इथं खोटं बोलले होते. बहादूर खानाचं सैन्य सारं गेलं. हे आले, महाराजांना माहित होतं आपल्यापाशी 10,000 सैन्य आहे, ह्याच्यापाशी 60-70 हजार सैन्य आहे, आता हे आपल्यावरती हल्ला करणार. महाराजांनी काय युक्ती सुचवली माहितीये का? त्यांना लगेच वकील वाट लावला आणि वकिलापाशी सांगितलं, बाबा आमच्याकडून चुकून झालं, आम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव नव्हती आणि आम्हाला माफ करा, आम्ही तुमचा सारा पैसा परत देऊन टाकू या. पण एक अट आहे, काय? औरंगजेबाची मोहर असलेली सही शिक्का असलेला आम्हाला लेटर द्या. म्हणजे काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही, तुम्हाला दिलं. ते म्हणजे तुम्हाला नगद बी दिल्या. परंतु युक्ती अशी होती, पावसाळा संपण्यासाठी आणखी 2 महिने बाकी, 2 महिने, आणि 2 महिन्याच्या नंतर आपल्यापाशी सैन्य येणार होतं. 2 महिने कसं तरी आपल्याला युद्ध थांबवायचं होतं. आणि ते पत्र औरंगजेबापाशी जाऊन परत जायला 2 महिने, यायला 2 महिने, किती? 4 महिन्यामध्ये आपला राईट असा बंदोबस्त झाला असता. 4 महिन्याने ते पत्र आलं, छत्रपती शिवाजी महाराजापाशी गेले. ते म्हणले, ह्या देतो म्हणाल, ह्या का सही शिक्का आणला द्या. म्हणणं काय? ते म्हणजे कोण? पत्र कुठलं? वकील कोण धाडला होता? तुम्ही देतो म्हणलं, कोण म्हणलं होतं? का? आता त्याच्यापाशी 70 असतील तर आपल्यापाशी पहाट ये नामुशाच्या रात्री नाही, भर दिवसा ये. दादा सांगायचे काय? तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी खोटं बोलले. तिथं म्हणले, बाबा आम्ही तुम्हाला दिलो, बाबा माझा संभाजी तुम्हाला चाकरीसाठी देऊ, मी देखील तुमची चाकरी करतो. कमीपणा घेतला आणि जेव्हा वेळ आली तेव्हा छत्रपती झाला. म्हणून सांगायचे तरुण पिढीला, बाबा काही ठिकाणी कमीपणा घेणं महत्वाचं असतं. ताटर बनतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा नसतो, जो लवाळी बनतो तोच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनतो. आणि हे सांगण्यासाठी आज आपण शिवचरित्र असतं. वेळ खूप होऊन गेला, 10 मिनिट होऊन गेले. या सर्व हिंदू राष्ट्रामधील प्रत्येकाचा दिवाळी सारखा सण आहे. त्यामुळे दरवर्षी 19 फेब्रुवारीला रांगोळी काढायच्या, सडा टाकायचा आणि घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य नेमका करायचा आणि आपण देखील करून खायचं आणि पुण्यतिथी म्हणायचं नाही, जयंती म्हणायचं. असं घाईगडबडीमध्ये होत राहते, चलत राहते. आणि 19 फेब्रुवारी जयंती साजरी करायची. 10 मिनिट लेट झालेलं आहे, माझ्याकडून मी तुम्हाला क्षमा मागतो. तुमचे 10 मिनिट घेतले आणि अभंगाकडे 2 मिनिट तरी बोलून जातो. छत्रपती शिवाजी महाराजावरती हा अभंग पुरेपूर कसा बसतो? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं का? केलं. हेची आमा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. तुम्ही म्हणसाल, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी नामाचं बीज काय रोवलं? तर प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्य या नावाचं बीज रोवलेलं होतं. प्रत्येकाच्या मनात स्वराज्य होतं, म्हणून त्या ठिकाणी नाम देखील रुजवण्याचं काम केलं. पुढे काय केलं महाराज? हेची आमा करणे काम, बीज वाढवे नाम. हातामध्ये तीक्ष्ण उत्तरे तर घेतली. ज्या वेळेस औरंगजेबाला त्यावेळेस बाण घेतली, तलवारी घेतल्या नाही ती घेतलं. कठोरपणा घेऊन या ठिकाणी लढाया केल्या, ती पण केलं. मग महाराज म्हणले, काय म्हणले, बाबा पुढून जर मोठा आला तर महाराज झुकले का? झुकले नाहीत. पुढून गरीब आला तर त्याला मया केली का? नाही. स्वराज्यासाठी जे सुलभ असेल ते महाराजांनी केलं. म्हणून काय म्हणले, तुकाराम महाराजांचा शेवटचा चरण देखील त्यामध्ये पुरेपूर छत्रपती शिवाजी महाराजावरती बसतो. म्हणून हा अभंग पाहायला जर गेला, शिवाजी महाराजासाठीच महाराजांनी तयार केला असावा अशी माझी युक्ती आहे. पुरेपूर छत्रपती शिवाजी महाराजावरती उतरणारा हा अभंग आहे. तुमचा 10 मिनिटाचा वेळ माझ्याकडून एक्स्ट्रा घेतला, यासाठी मी क्षमस्व घेतो. थोड्याशा वेळामध्ये जे माझ्या गुरूंनी, जे माझ्या देवांनी, माऊलींनी, तुकोबारायांनी, विठोबारायांनी, नारायणजपांनी, आईवडिलांनी जे काही मला युक्ती दिली, जे काही मला बुद्धी दिली, त्या विचाराचा पायी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि इथं बोलवण्याचे भाग्य, आज इथे येण्याचं भाग्य मला नानामुळे असतील, आपले भाऊ कुठे गेले, भाऊ असतील, गेवराई भाऊ कुठे गेले, गेवराई भाऊ असतील. चांगला आज गेवराईमध्ये कीर्तन करून आलो असतो मी, काय सांगतो. गेवराईचे भाऊ असतील, यांच्यामुळे आज सगळ्यांचा मायबापा समान असणाऱ्या गेवराई भाऊ आले. जय शिवराय भाऊ. चांगलं कीर्तन गेवराईला झालं असतं आज. बरं झालं इथं गेवराईमध्ये झालं. साऱ्या आयांना, बहिणींना, तरुण मंडळींना, प्रत्येकाला बघून खूप खूप आनंद झाला. पण भाऊ जरा उशिरा झाले वाटाले. मग आता कीर्तन सुरू करू का मी? संभाजी महाराज येऊन गेले असते, त्यांच्या पायाने ही पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचे मातीचे कण माझ्या आज कपाळाला लागले, हे माझं परम भाग्य आहे. फक्त हे मातीचे कण लागत असताना या मातीवरती परत गुलाल पडू देऊ नका. कारण 19 फेब्रुवारीच्या दिवशी गुलाल हा महाराजांच्या अंगावरती असावा, आपल्या पायावरती, धोत्रामध्ये नाही. त्यामुळे गुलाला देखील लक्ष करा. डीजे वाजवा, अडचण नाही, परंतु समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेत हे विचार करा. आणि डीजे लावून जे गाणं लावू वाटेल ते नाचा, जे करून नाचू वाटेल ते लाचा. मुनीला बदनाम
करा नाही तर शिलाला जवान करा, काय करायचं ते करा, परंतु समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेत याचा मात्र नक्की विचार करा. कारण शिवाजी महाराज गेलेले नाही, तुमच्या माझ्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. वारकऱ्याच्या टाळामध्ये, वारकऱ्याच्या विण्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही अस्तित्व आहे. या लहान लेकरांच्या मनामध्ये, त्या बाँड्रीवरती लढणाऱ्या त्या सैन्याच्या मनामध्ये, शाळेमधल्या शिक्षकाच्या, इंजिनियरच्या, डॉक्टरच्या, प्रत्येकाच्या घरामध्ये, मनामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज गेलेत हे विचार करू नका. महाराज आपल्या समोर आहेत हा विचार करा आणि शिवजयंती साजरी करा. आणि माझं तर म्हणणं आहे, एक दिवस शिवजयंती साजरी करण्यापेक्षा रोज 19 फेब्रुवारी जयंती साजरी झाली पाहिजे. आणि शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी अगोदर तुम्ही जिजामाता तयार झाल्या पाहिजेत, मगच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील सांगून शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात? नाही बिडा भाडा, नाही बिडा भाडा, नाही बिडा थोर हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगामध्ये महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाविषयी विवेचन केलेलं आहे. धर्माचं पालन करत असताना राजा कसा असावा, त्याची नियती कशी असावी, संत कसा असावा, त्याची नियती कशी असावी, या साऱ्याचं विवेचन या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं आहे. आज या ठिकाणी जमलेले टाळकरी, माळकरी, गावकरी, समस्त ग्रामस्थ, नियोजन आयोजक, प्रयोजक सर्व मृदंगाचार्य असतील, सुंदर अशी प्रतिसाद केलेले मृदंगाचार्य, या ठिकाणी पेटी मास्तर असतील, गायक असतील, नाव आता माहीत नाहीत, वेळ झालेला आहे, सारे गायक, तसेच यूट्यूब आमचे नाव यूट्यूबचं संत कीर्तन आज आपल्या गावामध्ये ते भेट द्यायला आहेत. संत कीर्तन या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करून त्यांना सबस्क्राईब करून त्यांची व्हिडिओ तुम्हाला आजचा हा झालेला आपला सोहळा त्या ठिकाणी तुम्हाला बघता येईल नक्की. त्यामुळे त्यांना सबस्क्राईब करा. इथे जमलेल्या सर्व माता भगिनींना, या युवा पिढींना, वडिला समान आई समान असणाऱ्या सर्व व्यक्तींना माझा साष्टांग नमस्कार. झालेली कीर्तन सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, गणपतीरायांच्या चरणी ठेवून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. तर पुढचं काय, एकदा मी असं काही तुम्हाला सोडणार नाही नाना, मला 5 मिनिट द्या. नाही ना 5 द्या. कसं आता आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आता मला काही एवढ्या उशिरा दुसरं गाव बी नाही कीर्तन करायला, मला जेवढं आहे तेवढं इथंच जिरवायचे. त्याच्यामुळं आता प्रत्येकाने हात वरी करून एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भजनावरती टाळ्या वाजवायचं. गाणं होऊन जाऊ दे हो, डीजे लावला नाही ना तुम्ही, वाईट केलं बघा. डीजे लावाय फायदा होता लेकरासाठी. एखादी गाणं होऊन जाऊ दे, कोणतं छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादी गाणं होऊन गेलं पाहिजे नाना. कीर्तनामध्ये आनंद घेतला पाहिजे, नाचू कीर्तनाची अंगी, कीर्तनामध्ये थांबा आणि स्वजळ एका निर्मळ मनाने नाचा, काहीच अडचण नाही. ज्यांना उठून नाचायचे त्यांनी उठून नाचा, बसून नाचायचे त्यांनी बसून नाचा, वाटेल तसं नाचा. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचं भजन. शिवबा माझा, शिवबा माझा, माझा 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 माझा
शिवबा माझा मी शिवबाचा शिवबा माझा मी शिवबाचा शिवबा माझा मी शिवबाचा शिवबा माझा मी शिवबाचा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा माझा 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 शिवबा माझा माझा असते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरुद्र श्रीपती अष्टावधान जाग्रत न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ज्ञानेश्वर